आपण पाहत आहात इंडिया न्यूज R7. दारूच्या नशेत मित्रांनीच मित्राला संपवले. रिधोरा शिवारातील खुनाचा छडा उलगडला. 2 आरोपींना ठोकल्या बेड्या. बाळापूर तालुक्यातील रिधोरा येथील शेतशिवारात कुजलेल्या अवस्थेत आढळलेल्या अनोळखी मृतदेहाचे गूढ उकळण्यात स्थानिक गुन्हे शाखा आणि बाळापूर पोलिसांना अवघ्या 24 तासात यश आले आहे. दारूच्या नशेत झालेल्या वादातून 2 मित्रांनी सचिन वाल्मिक खंडारे याची हत्या केल्याचे निष्पन्न झाले असून पोलिसांनी दोन्ही आरोपींना भुसावळ आणि दर्यापूर येथून ताब्यात घेतले आहे. रिधोरा शेतशिवारातील गुरुवार दिनांक 26 रोजी एक कुजलेला मृतदेह बाळापूर ताब्यात घेतलेल्या आरोपीसह कारवाई करणारे पोलीस पथक आढळल्याने परिसरात खळबळ उडाली होती. कडक उन्हामुळे मृतदेह पूर्णपणे डिनविचेन झाला असल्याने ओळख पटवणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. मात्र मृतदेहावरील कपडे आणि इतर खुणांवरून पोलिसांनी ताकोडा अमानतपूर येथील नातेवाईकांशी संपर्क साधला. नातेवाईकांनी हा मृतदेह सचिन वाल्मिक खंदारे वय वर्ष 29 राहणार अमानतपूर याचा असल्याची खात्री केली. तपासादरम्यान पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी केली. यामध्ये सचिन हा त्याचे मित्र आदेश सुधीर डोंगरे वय वर्ष 24 आणि अभिषेक प्रकाश गवळी वय वर्ष 24 दोन्ही राहणार हातरुण यांच्यासोबत दुचाकीवरून जात असताना दिसले. यावरून संशय बळावल्याने पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. मात्र तोपर्यंत आरोपी पसार झाले होते. पोलीस अधीक्षक अर्जित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली पथके तैनात करण्यात आली. तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपी अभिषेक गवळी याला दर्यापूर जिल्हा अमरावती येथून तर आदेश डोंगरे याला भुसावळ जिल्हा जळगाव येथून ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी कसून चौकशी केली असता दारूच्या नशेत आपापसात वाद झाल्याने रागाच्या भरात सचिनची हत्या केल्याची कबुली त्यांनी दिली. ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्जित चांडक, अप्पर पोलीस अधीक्षक बी चंद्रकांत रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन पडधन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके व त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पडली आहे. इंडिया न्यूज R7 साठी काझी मेहंदी हसन, रिधोरा, बाळापूर.